संतोष देशमुख यांची हत्या होऊन बरेच दिवस उलटले आहे. तरी देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही. तर आज बीडमध्ये त्याचबरोबर परभणी, पुणे अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहे. संतोष देशमुख यांच्या आरोपींना सरकार पाठीशी घालत आहे, असा देखील आरोप होत आहे. त्यातल्या त्यात जे मराठा आंदोलक आहे मनोज जरांगे यांची काल परभणीमध्ये सभा झाली. म्हणजेच अनेक नेते तिथं उपस्थित होते. सर्व जाती धर्माचे नेते, सगळे आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते. तर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन त्यांनी म्हटलं आहे, या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही नाव पण घेत नाही असल्यांचं. आणि हे बघा, जर वाल्मिक कराड याला पाठीशी घातलं, तर आम्ही धनंजय मुंडे यांना सोडणार नाही. रस्त्यानी पण फिरू देणार नाही. असं आव्हानच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, की एवढे दिवस जोपर्यंत मला काही कानाला लागत नाही, तोपर्यंत मी बोलत नाही. माझ्या कानाला लागलंय त्यामुळेच मी बोलत आहे आणि स्वतः धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन मी सांगतो. मी धनंजय मुंडे, मराठा समाज, त्याचबरोबर इतर समाज धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार नाही. कारण संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि तरी देखील अजून न्याय नाही आणि सर्वच आरोपी पुण्यात कसे सापडते, असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे, केला आहे. तर आज पुण्यामध्ये देखील मोर्चा आहे. त्या ठिकाणी देखील मनोज जरांगे पाटील, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर त्याचबरोबर अनेक नेते उपस्थित राहणार आहे. तर संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी सर्व नेत्यांची भूमिका आहे. तर काल सुरेश धस यांनी देखील आरोप केला आहे, की हे बघा, लवकरात लवकर जे संतोष देशमुख आहे यांना न्याय देण्याचं काम सरकारने करावं आणि कोणालाही पाठीशी घालू नये. तर बजरंग सोनवणे यांनी देखील जे पी-एस-आय आहे वाल्मिक कराड यांचे जोडीदार आहेत. मग ते कसं त्यांना पडताळणीमध्ये घेतील, असा देखील बजरंग सोनवणे यांनी सवाल उपस्थित केला आहे. तर अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहे संतोष देशमुख यांना न्यायासाठी. तर येणाऱ्या काळामध्ये जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, हे संतोष देशमुख यांच्या जे आरोपी आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड असो किंवा जे धनंजय मुंडे आहे असो किंवा सुदर्शन घुले असो, यांना योग्य पद्धतीनं शिक्षा होते का हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून घ्या.